केली होती 9 जुलै 1945ला। ही जी संस्था आहे, संस्था छत्रपती संभाजीनगरमध्ये आमची 180-85 एकर जागा आहे। मुंबईमध्ये आनंद भवन, बुद्ध भवन आहे। वडाळ्यामध्ये आंबेडकर कॉलेज आहे, त्या ठिकाणी आंबेडकर कॉलेज, लॉ कॉलेज आहे, कॉमर्स कॉलेज आहे। त्यानंतर पुण्यामध्ये कॉलेज आहे, बोधगयामध्ये कॉलेज आहे, बेंगलोरमध्ये कॉलेज आहे। अशा पद्धतीनं मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्या संस्थेचे बाबासाहेब आंबेडकर चेअरमन होते, त्या संस्थेमध्ये 11 लोकांची ट्रस्टी होती आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये 7 दलित आणि 4 नॉन दलित अशा पद्धतीचं कॉन्स्टिट्यूशन आहे। 4 लोक हे नॉन दलित असायचे। बाबासाहेबांना दलित आणि सवर्णांना एकत्र आणायची। बाबासाहेब आंबेडकरांना ही विषमता नष्ट करायची होती आणि त्यावेळेला या देशामध्ये फार मोठी कास्टिझमची पद्धती होती, अनटचॅबिलिटी होती। आज अनेक ठिकाणी काही गावामध्ये काय थोडे प्रकार होतात। दलितांना सपोर्ट करणारे असंख्य लोक हे आपल्या बाजूला आहे। तो काळ तसा आता गेलेला आहे आणि आम्ही पुढे चाललेलो आहोत, सर्वांना घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे। अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही अशी होती आणि बाबासाहेबांचं जे विभजन सोसायटी आहे, या सोसायटीमध्ये जे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आहेत आणि त्या संस्थेचा चेअरमन होण्याची संधी मला मिळालेली आहे। मी 20 सोसायटीचा सध्या चेअरमन आहे। नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारमध्ये मी राज्यमंत्री आहे आणि किती वेळेला मी मंत्री राहणार आहे मला माहित नाही आहे। जोपर्यंत मोदी साहेब आहेत तोपर्यंत मी आहे आणि जोपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे तोपर्यंत मोदी साहेब आहे। मंत्रिपदापेक्षाही मला मंत्रिपद असलं काय नसलं काय, कार्यकर्ता हे पण माझ्यासाठी मोठा आहे। मंत्रिपद येतात जातात, खासदार येतील जाते, पण कदाचित रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासामध्ये 6 वेळेला संसदेमध्ये गेलेला कदाचित माझं नावाची नोंद त्या ठिकाणी आमचं गेली। 6 वेळेला, 3 वेळेला लोकसभेमध्ये आणि 3 वेळेला राज्यसभेमध्ये आता मी आहे। 2024ला लोकसभा लढण्याची माझी इच्छा होती। शिर्डीमध्ये लढावाची माझी इच्छा होती कारण एकदा मी तिथे जाऊन सोडलो होतो आणि त्या पराभव मला त्या ठिकाणी झाला होता। पुन्हा शिर्डीमध्ये निवडून यावं अशी माझी इच्छा होती, पण मी राज्यसभेवर होतो आणि आता सगळ्या लोकांना वाटत होतं माझा पत्ता कट होणार। काही ठिकाणी अशा बातम्या आल्या की आठवड्याचा पत्ता कट। ज्यावेळेला कोणी म्हणाले की आठवड्यांचा पत्ता कट, मी म्हणालो हट। माझा पत्ता तसा कट होणार नाही। मला सकाळी 11 वाजता आम्ही 4 साहेबांचा फोन आला, आठवलेजी तुम्हाला नाम मिळेल। ठीक आहे, मला दुसऱ्यांदा संधी मिळालेली आहे। माझा पक्ष छोटा आहे, पण मी तुम्हाला सांगतो की माझा पक्ष देशाच्या सर्व राज्यामध्ये 28 राज्यामध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत। 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत। सध्या नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत। मणिपूरमध्ये माझा पक्ष रेकग्नाइज आहे आणि 2 राज्यामध्ये आमच्या पक्षाला गन्ना किसानी सिंबॉल मिळालेला आहे। आता इलेक्शन कमिशनने 5 राज्यामध्ये या निवडणुका होत आहेत, बंगाल, आसाम, वेस्ट बेंगॉल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पांडिचेरी या ठिकाणी सुद्धा निवडणूक लढण्यासाठी किंवा लढायची असेल तर तुम्ही या सिंबॉलवर लढू शकता, म्हणून आम्हाला गन्ना किसानी सिंबॉल दिलेला आहे। आणि अजून 2 राज्यामध्ये जर आपला पक्ष रेकग्नाइज झाला तर रिपब्लिकन पक्षाला नॅशनल पक्षाचा दर्जा मिळणार आहे। सध्या देशामध्ये 4 पक्ष नॅशनल रेकग्नाइज आहे। बीजेपी नंबर 1ला आहे, काँग्रेस नंबर 2ला आहे, बसपा नंबर 3ला आहे
आम आदमी पार्टी नंबर 4 ला आहे आणि या पुढच्या 5 वर्षामध्ये 2 राज्यामध्ये जर माझ्या पक्षाला 60% मते मिळाले तर आपला पक्ष जो आहे या राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेमध्ये आपल्या पक्षाचं नाव येणार आहे 5व्या नंबरला. त्यामुळे काही तो विषय नाही आहे, पण आज इथे आपण सगळेजण म्हणाले त्याप्रमाणे सर्व शहरामध्ये, सर्व गावामध्ये, सर्व देशामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आहे. आमचा दलित बौद्ध समाज आणि सर्व ठिकाणी आहे. आणि आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी ज्यांच्या सोबत जातो त्यांना सत्ता मिळते आणि मी त्यांच्या सोबत राहत नाही त्यांना सत्तेच्या बाहेर जाऊ लागतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.